ज्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी जर फॉर्म भरलेले असेल म्हणजे समाज कल्याण हॉस्टेलसाठी, तर तुमच्या ज्या लिस्ट आहे म्हणजे हॉस्टेलच्या ह्या लिस्ट ऑफलाईन पद्धतीने हॉस्टेलला प्रसिद्ध होणे सुरू झालेलं आहे। साधारणतः आपल्याकडे 2 लिस्ट आलेल्या आहे, बाकी लिस्ट लागायच्या असू शकतात किंवा लागल्या असेल तर ते आपल्यापर्यंत आलेल्या नाही आहे अजूनपर्यंत। कारण मी अगोदरच एक व्हिडिओ दिलेला होता ज्यामध्ये मी सांगितलेलं होतं की लिस्ट ऑफलाईन आहे, ऑफलाईन असल्यामुळे जी लिस्ट आहे तुमची ही नोटीस बोर्डवर लागणार आहे, आपल्याला डायरेक्टली ऑनलाईन मिळणार नाही आहे। त्यामुळे बघू शकता एक लिस्ट आपल्याकडे पुण्याची आलेली आहे, संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृह विश्रांतवाडी पुणे। ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे आणि परत एक लिस्ट आज मिळालेली आहे, ही सुद्धा लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे यामध्ये तुमचे नाव आहे का चेक करा आणि जर असेल तर तुम्ही जाऊन तिथे प्रवेश घेऊ शकता। तर पुण्यामधले साधारणतः जास्तीत जास्त हॉस्टेलची लिस्ट यामध्ये दिलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह कोरेगाव पार्क विश्रांतवाडी पुणे। तर यामध्ये आपले नाव चेक करा। आणि अजूनही विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की लिस्ट ऑफलाईन आहे आणि एक लक्षात ठेवा, ऑफलाईन लिस्ट असल्यामुळे लिस्ट मिळत नाही आहे। तुम्ही म्हणत आहे की सर लिस्ट सेंड करा, लिस्ट जोपर्यंत आपल्याजवळ येणार नाही आपण सेंड करू शकत नाही। त्यामुळे मी तुम्हाला ईमेल आय डी दिलेली होती, त्या ईमेल आय डीवरच 2 मुलांनी मला ही लिस्ट सेंड केलेली आहे, आलं का लक्षात। त्यामुळे तुम्हाला जर लिस्ट मिळत असेल unc.solution@gmail.com मी ईमेल आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। त्या प्रकारे तुम्ही त्या ईमेल आय डीवर तुम्हाला जर लिस्ट मिळत असेल कोणत्याही हॉस्टेलची असो महाराष्ट्रामधल्या, ती लिस्ट आपल्याला मेल करा, आपण ती लिस्ट डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवर देऊ। आपल्याला 2 लिस्ट मिळालेल्या आहे, एक ही लिस्ट आहे, ही आपण कालच दिलेली आहे, आजसुद्धा एक लिस्ट टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, ती लिस्ट बघा तुमच्या एरियातली असेल तर ठीक। आणि यामध्ये अमरावतीमधले सुद्धा भरपूर विद्यार्थी विचारत आहे, छत्रपती संभाजीनगर या एरियामधले सुद्धा विचारत आहे लिस्ट लागलेली आहे का, तर आपल्याकडे अजूनपर्यंत लिस्ट आलेली नाही आहे। परंतु अमरावतीची लिस्ट काल लागणार होती परंतु ती पोस्टपोन करण्यात आलेली आहे काही कारणास्तव, तर ती रिकरेक्टला गेलेली आहे, म्हणजे करेक्शन करण्यासाठी लिस्ट गेलेली आहे असं समजलेलं आहे। तर ती लिस्टसुद्धा लवकरच आपल्याला मिळून जाणार। त्यामुळे फक्त एकच लक्षात ठेवा, जर कोणत्याही विद्यार्थ्याला लिस्ट मिळाली असेल तर ती लिस्ट आपल्याला सेंड करा। आपण ईमेल आय डी दिलेला आहे, त्या ईमेल आय डीवर तुम्ही सेंड करू शकता, ठीक आहे। ईमेल आय डी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्या ईमेल आय डीवर जेवढ्या विद्यार्थ्यांना लिस्ट मिळत असेल महाराष्ट्रामध्ये कोणत्याही तालुक्याची असो की डिस्ट्रिक्टची असो आपल्याला सेंड करा, आपण टेलिग्राम चॅनलवर देऊ। कारण टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण विद्यार्थी जोडलेले आहेत, त्यामुळे तिथून ते लिस्ट आपली बघू शकतात। तर यानंतर आता जे विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये आहे, स्वाधार योजना रिन्युअलचे फॉर्म सुरू झालेले आहे, आपण फॉर्म सुरू झाल्याचा व्हिडिओ दिलेला आहे, आता फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आजच्या तारखेमध्ये आपण उपलब्ध करून देऊ। त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म डॉक्युमेंट्स बनवून घ्या आणि आपले फॉर्म भरू शकता। तर समाज कल्याण वसतिगृहाबद्दल लिस्ट मिळाल्या सेंड करा, आपण टेलिग्राम चॅनलवर देऊ। संपूर्ण विद्यार्थी टेलिग्राम चॅनलवर कनेक्ट राहा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।